पाहिलं वर निरखून तर आकाशमार्गे एक बलाढ्य राक्षस या ठिकाणी येत असलेला पाहिला आणि हे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला अंगद सांगू लागले. वानर अंतरिक्ष किती तो पाच असुर उतरले क्षिती सेना प्रदेश उभे राहते हस्त जोडोळे ते दवा. वानराने पण त्या ठिकाणी वरच्या दिशेने पाहिलं तर खरोखर 5 बलाढ्य राक्षस असे आकाशमार्गाने उडत येऊन त्या ठिकाणी उतरलेले पाहिले आणि ते 5ही राक्षस त्या ठिकाणी हात जोडून उभे राहिले. त्या वानरसेने पुढं काय म्हणतायत? कित्येक धावले वानर गण घेऊन या वृक्ष पाषाण तो विभीषण म्हणे मी तुम्हासी शरण दावा चरण रघुपतीचे. हे असे 5 राक्षस ज्यावेळेस तिथं उतरले पलीकड त्यांच्या जवळ समोर त्यावेळेस जे वानरसेना होती आपल्या हातामध्ये वृक्ष पाषाण घेऊन त्या ठिकाणी त्यांना मारा करण्याकरता जाऊ लागले होते. परंतु विभीषणानं हात जोडून त्या ठिकाणी उभा राहिला आणि सांगितलं मी इकडं भगवंताला शरण आलेलो आहे आणि मला या ठिकाणी प्रभू रामचंद्र कुठे आहेत मला त्यांचं दर्शन घेऊ द्या असं विभीषण हात जोडून त्या वानरसेनेला बोलू लागले. रावण बांधू मी विभीषण त्याने अपमानिले मजा लागून आलो सीता वल्लभाशी शरण त्याचे चरण मजा दावा. सांगायला लागले त्या ठिकाणी आपल्याबद्दल की मी रावणाचा भाऊ आहे या ठिकाणी विभीषण, परंतु रावणाच्या त्रासाला त्या ठिकाणी मी कंटाळून गेलो, त्याच्या अन्यायाला कंटाळलो, त्यानं माझा खूप त्या ठिकाणी अपमान केला म्हणून मी इकडे भगवंताला शरण आलो. तर आता उशीर करू नका मला लवकरात लवकर भगवंताचं दर्शन घेऊ द्या अशी प्रार्थना वानरसेनेला विभीषण करू लागले. जे सनकादिकाची ध्येय मूर्ती नारदादिगाती ज्याची कीर्ती तो ब्रह्मानंदाय द्यापती त्याचे चरण मज जावा. ज्या भगवंताचं गुणगान त्या ठिकाणी सनकादिक नारद मुनी स्वर्गामध्ये असणारे सर्व देव करतात अशा त्या भगवंताचं मला दर्शन घेऊ द्या कुठे आहेत भगवंत अशा प्रकारची प्रार्थना वानरसेनेला विभीषण करू लागले. जे निगमवलीचे पक्क फळ पूर्ण जो ईशकंठ मन मांडू सरत्न जे पद्मभवाचे देवतार्चन त्याचे चरण मज जावा. प्रताप मित्र रघुनंदन जोरी चक्र वारण पंचानन जो खर दूषण प्राणहरण त्याचे चरण मज जावा. वेदांती मनती परब्रह्मा आजाजित पूर्ण काम तोची आदसतागम राम त्याचे चरण मज जावा. व्याकरणकार शब्द साधिती त्याच्या नामाचा नकर्थ करीती तोच्या मंगल भगिनीचा पती त्याचे चरण मज जावा. पांच झाल योग साधून योगी पावती निरंजन तोच्या चंड किरण कुलभूषण त्याचे चरण मज जावा. प्रकृती पुरुष सांगतो सांख्यशास्त्र से गरजतो तोच्या जानकीनाथ त्याचे चरण मज जावा. नैयायिक मती करता ईश्वर जीवाचे नकळे त्याचा पर तो अजराज पुत्र कुमार त्याचे चरण मज जावा. मीमांसक स्थापिती कर्माचरणे पाहिजे परब्रह्म तो परस्पर विश्रांती धाम त्याचे चरण मज जावा. आयशी विभीषणाची शब्दरत्ने किती भक्त नदीची उठगाणे किती वैराग्यवलीची सुमने प्रेम सुवासे विकासती. श्रीराम सुग्रीवासी जाऊन कित्येक सांगती वर्तमान चौघा प्रधानास शरण राक्षस एक आलासे. तिकडे त्या वानरसेनेसमोर भगवंताची खूप मोठ्या प्रकारे स्तुती करायला लागला विभीषण. या ठिकाणी जेवढे काही भगवंताला उपमा देता येईल अशा सर्व प्रकारच्या उपमा त्या ठिकाणी दिल्यात आणि अशा भगवंताचे मला चरण दाखवा असं ज्यावेळेस वारंवार त्या ठिकाणी विभीषण हात जोडून प्रार्थना करू लागले होते त्यावेळेस त्यातले काही वानर सुग्रीवाकडे आणि प्रभू रामचंद्राकडे गेले आणि सांगायला लागले महाराज या ठिकाणी 5 राक्षस या ठिकाणी अवतरलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपल्याला शरण आलेत तुमच्याबद्दल या ठिकाणी भक्ती दाखवतात अशा प्रकारचे वानर त्या ठिकाणी सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राला सांगू लागले. आपला ज्येष्ठ बंधू रावण आपले नाम सांगे विभीषण ऐसा ऐकता जानकी जीवन सुग्रीवाकडे पाहत. आज ते सांगायला लागलेत वानर जे गेलेत समाचार सांगायला की तो रावणाचा भाऊ आहे स्वतःचं नाव विभीषण सांगतोय असं ज्यावेळेस त्या विभीषणाचं नाव त्या ठिकाणी कानावर पडलं त्यावेळेस सुग्रीवाकडे प्रभू रामचंद्र पाहू लागले. तो अलकाज बोले उत्तर वरी भाई कधी निशाचर हरी लोळ खता दयाचे अंतर जवळी सहसा ठेवू नये.
सुग्रीव त्या ठिकाणी सल्ला देऊ लागलेत भगवंताला. तो वरून जरी किती भाविक दिसत असला परंतु तो राक्षस कुळातला आहे, त्याच्या मनामध्ये नेमके काय भाव आहेत हे जाणून घेतल्याशिवाय त्याला या ठिकाणी आपल्या जवळ घेऊ नका, अशा प्रकारची प्रार्थना सुग्रीव प्रभू रामचंद्राची करू लागले. दिवा बेताची सेवा करून का गेलायला जैसा तैसा जरी गेला करून तरी मग काय विचार. हा या ठिकाणी आपल्याला शरण आलो म्हणून या ठिकाणी आपल्यासोबत येईल, आपली या ठिकाणी बरोबर सेवा करेल, पण मनामध्ये कपटभाव असल्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी एखाद्या घराला आग लावून जावा अशा प्रकारचं आपल्याला जर काही यानं हानी केली तर काय करावं, अशा प्रकार सुग्रीव त्या ठिकाणी भगवंताला बोलू लागले. जांबुवंत म्हणे मारून वाई किसकिंदा तुम्ही सुग्रीवादी दली हे कीर्ती ऐकून तत्काळी शरण आला तुम्हाते. तिकडे आता वयोवृद्ध असणारे जांबुवंत होते ते त्या ठिकाणी भगवंताला सांगू लागले, हे भगवंता जसं किष्किंधेच्या राज्यावर सुग्रीवाला तुम्ही बसव त्या वालीचा वध करून, अशी अभिलाषा याच्या मनामध्ये नसेल कशावरून की रावणाचा वध करून त्या लंकेचं राज्य मला मिळावं अशी अभिलाषा मनामध्ये धरून अभिभीषण आला असेल असं जांबुवंत सांगू लागले. मारून या रावणा लंका राज्य द्यावे आपणा हेची माने धरून वासना शरण आला तुम्हाते. हा कशासाठी तुम्हाला शरणात यायचा मतलब आहे बरं का, याच्या मनामध्ये या ठिकाणी काय की तुम्ही रावणाचा वध करावा आणि लंकेचं राज्य बिभीषणाला द्यावं अशी मनामध्ये इच्छा धरून हा तुम्हाला शरण आलेला आहे असं जांबुवंत बोलू लागले. सुशेन म्हणे समय कठीण देखोने सहाय्य करते बंधुजन हा रावणाशी सोडून आला शरण हेची नवल वाटते. सांगा लागलेत फॅन्डावर तिकडचे ते तिन्ही बटणं टाक. बिभीषण त्या ठिकाणी सुशेन सांगायला लागले तिकडे प्रभू रामचंद्राला, हे भगवंता म्हणजे काय सांगा तुम्हाला, आता काळ फार कठीण आहे म्हणले. हे आपल्या भावावर जर एखादं संकट पडलं तर तो भाऊ त्या ठिकाणी त्या मदतीला भावाच्या धावून जातो, आणि हा असा कसा जगा वेगळा भाऊ निघाला की भावाच्या शत्रूला या ठिकाणी येऊन मिळाला अशा प्रकारचे सुशेन प्रभू रामचंद्राला सांगू लागले. बहुतर्क बहुविचार करते झाले तेव्हा वानर मग तो शेवटी रुद्रावतार निश्चय वचन बोलिला. भगवंतानं ऐकून घेतलं सर्वांचं म्हणणं आणि सांगायला लागले की हा शेवटी हनुमंतरायाकडे पाहिलं. हनुमंतराव म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी रुद्राचा अवतार होते आणि रुद्राचा अवतार असणाऱ्या हनुमंताने त्या ठिकाणी बिभीषणाबद्दल काय सांगतात ऐकूया आता पुढे. तू होते ना दुपारी इथं, याला आर्मर लाडकोले दोन्ही घेऊन जा. लंकेत शोधिता जनक कुमारी मी प्रेसलो याचे मंदिरी महासाधू निष्कपटांतरी त्याची समयी ओळखीला. त्या ठिकाणी हनुमंतराय पुढे आलेले आहेत, भगवंताला सांगू लागले, हे भगवंता ज्यावेळेस मी सीतामातेच्या शोधाकरता लंकेला गेलो होतो, लंकेत गेलो असताना मी या बिभीषणाच्या महालामध्ये गेलो होतो आणि बिभीषणाच्या महालात गेल्यानंतर मी काय पाहिलं ऐकू आता पुढे. वरे तू माझी दिसतो राक्षस पर्यंतरी प्रेम निर्दोष कंटकमय दिसतो फणस पर्यंतरी सुरस जैसा. सांगायला लागले हनुमंतराय इकडं की हा जरी वरून वरून राक्षसासारखा वाचला राक्षस कुळामधला असला तरी आतून फार या ठिकाणी भाविक आहे, याचं स्वतः मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगायचं. आणि जसं फणस असतं, फणसाला बाहेरून खूप काटे असतात, काटेरी फणस पण त्याला कापून आतला घर जर काढला तर जसा गोड लागतो अशा प्रकारचा राक्षस कुळामध्ये जन्मला असून देखील बिभीषण आतून मात्र भाविक आहे, त्याच्या मनामध्ये सद्भावना आहे अशा प्रकारचं या ठिकाणी हनुमंतराय सांगू लागले. शरणांगता शिवज पंजर राम तुझे बिद साचार जवळी बोलावणे असुर अभय ते देवीचे. म्हणून हे भगवंता जर आपल्याला एखादा शत्रू शरण आला तर त्याला आपण अभयदान द्यायला पाहिजे, हे शास्त्र या ठिकाणी शिकवते आपल्याला. याकरता तुम्ही त्या बिभीषणाला जवळ बोलवा आणि त्याला अभयदान द्या अशा प्रकारे हनुमंतराय सांगू लागले. इतर शास्त्रीचे बोल बहुत एका वचने दाई वेदांत कैसे बोलिला हनुमंत त्याची समजता मानले. मग जे हनुमंतरायाने समजून सांगितलं होतं इकडं भगवंताला तर सर्व अगोदरच माहीत होतं, पण इतर गणांना वानरसेनेला समाधानाकरता या ठिकाणी भगवंत शांत बसले होते. सर्वांना हनुमंतरायाने सांगितलेलं त्या ठिकाणी पटलेलं आहे. अंगदासी भ्रूसंकेत दायित तेव्हा ताराकांत बिभीषणाशी अनवया त्वरित येरू निघाला वायगे. मग सुग्रीवानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे की अंगदाला हाताने इशारा केला, त्या ठिकाणी थांबलेला आहे बिभीषण
त्याला हाताला धरून इकडे प्रभू रामचंद्राकडे घेऊन या अशा प्रकारचं अंगदाला सुग्रीव महाराज आज्ञा करू लागले. बिभीषणाचे म्हणे वायुपुत्र उदेला तुझा भाग्य मित्र तुझ पाचारी तो स्मरारी मित्र राजीव नेत्र अजित जो. मग या ठिकाणी हा अंगद गेलेल्या बिभीषणाजवळ आणि सांगू लागला, हे बिभीषणा तुझा भाग्योदय आता या ठिकाणी उजळलं बरं का. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतानं तुला या ठिकाणी तुला बोलवलंय, भेट घेण्याकरता माझ्यासोबत चला. अशा प्रकारे बिभीषणाची प्रार्थना अंगद करू लागलेले आहे. बिभीषणाचा धरून असता रामाजवळी आला तारा सुत जय साधकाशी सदे कदा येतो स्वरूपणे झाला निश्चय. बिभीषणाच्या हातात धरलेले अंगदानं आणि हाताला धरूनच त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे घेऊन आले. आणि ज्यावेळेस भगवंताची मूर्ती या ठिकाणी बिभीषणानं पाहिली, मनातून अतिशय आनंद झालेला आहे त्यांना. असो बिभीषणे पाहिला श्रीराम जो चराचर फलांकित द्रुम जय जयकार कोणी परम लोटांगण घातले. इकडं बिभीषणानं भगवंताला निहाळून पाहिलं, आत्मस्वरूपात त्यामध्ये विलीन झाल्यासारखे त्या ठिकाणी बिभीषण झालेले भगवंताचं स्वरूप पाहून आणि भक्तिभावानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणावरती लोटांगण घातलेलं आहे. दृष्टी पाहुणे श्रीरामचंद्र उंच बळे बिभीषण भाव समुद्र प्रेमाचे भरते अपार दाटते झाले ते देवा. श्रीरामचरणारविंद सुगंध त्याने बिभीषण झाला विनित अष्टभाय होई सद्गद आनंदमय झाला. प्रभू रामचंद्राच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं, सद्गत त्या ठिकाणी मन भरून आलं बिभीषणाचं. या ठिकाणी ब्रह्मांड नायक असणारे प्रभू रामचंद्र त्यांचं दर्शन मिळालं म्हणून अतिशय आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी बिभीषण महाराज आलेले आहेत. रामचरणी ठेवता मस्तक संतोषोनी ब्रह्मांड नायक श्री ठेलावाज असतो अभय कल्याणदायक. इकडं मग प्रभू रामचंद्रानं पाहिलं की मस्तक टेकवलेल्या आपल्या चरणावर बिभीषणानं आपला हात उंचावून त्याच्या डोक्यावर हात ठेवला, प्रेमानं त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागले. काय बोलतायत? मने जोरी शशी आणि तरणीय जोरी रामकथा आणि धरणीय जोरी राज्य करी लंका भुवने बळी ध्रुवा सारिके. भरभरून आशीर्वाद दिला त्या ठिकाणी बिभीषणाला. बिभीषणा जोपर्यंत सूर्यचंद्र आहे, जोपर्यंत ही रामकथा या पृथ्वीतलावर ऐकवल्या जाईल तोपर्यंत बिभीषणात तू या ठिकाणी लंकेचं राज्य करशील, अशा प्रकारे चिरंजीव होशील असा त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद प्रभू रामचंद्राने दिलेला आहे. जय चिरंजीव वायुनंदन त्याचे पहिला आहे तो बिभीषण कळी काळा तो डरी बांधून लंकेत सुखे नांदे का. जोपर्यंत या हनुमंताला जसं मी चिरंजीव पद दिले त्याचप्रमाणे तू देखील शेवटपर्यंत चिरंजीव राहशील आणि जोपर्यंत तू आहेस या पृथ्वीतलावर तोपर्यंत लंकेचं राज्य तुझ्याच अधीन राहील असं या ठिकाणी प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिलेला आहे. ऐसा आशीर्वाद देऊन रामे उठविला बिभीषण सापड्यामध्ये दिले आलिंगन मानधन आनंदले. असा आशीर्वाद दिला, हाताला धरून त्या ठिकाणी उठवलं, उभं केलं बिभीषणाला. आणि मग त्या ठिकाणी काय बोलतात ऐकवता. मग स्वामित्राने अष्टाधिकपती ये विभीषणाची भेटती पुष्प वर्षा करीती वृंदार कथे. नंतर लक्ष्मणाने त्या बिभीषणाची भेट घेतली. त्या ठिकाणी नळ जांबवंत सुग्रीव अंगद सर्वजण त्या ठिकाणी बिभीषणाला कडकडून मिठी मारून त्या ठिकाणी भेट घेऊ लागले. मग बिभीषण दोन्ही करा उभा राहिला श्रीरामासमोर म्हणे जय जय राम करुणा समुद्र जगत द्वारा दिन बंद. जय जय राम कमळ पत्राक्षा हे ताटिकांत का सर्व साक्षा नख पाळका निरिकल्प वृक्षा कर्माध्यक्षा कर्ममोचना. जय जय रामचंडी सकोदंड भंजना हे राम दशकंठ दर्पारणा हे रामाई सकंठ दशवना भक्त रंजना जगदोंद्या. हे राम पद्मजात जनका हे रामाई भुज बंध छेदका हे राम दुष्ट असुरांतका सहस्रमुखा नवर्ण याची. ऐसी विभीषणे करिता स्तुती मग दयासे हाती धरली सीतापती आपणा जवळी बैसे प्रीती गौतमान देऊनिया. सर्वांच्या भेटी झाल्यानंतर परत हात जोडून भगवंतापुढे उभं राहिले बिभीषण आणि भगवंताची स्तुती करायला लागले, जे 1000 तोंडांना देखील शक्य नाही अशा प्रकारची स्तुती त्या ठिकाणी एका मुखातून बिभीषण करू लागले होते. सरते शेवटी बिभीषणाच्या हातात धरले भगवंतानं आणि आपल्या जवळ त्या ठिकाणी असणार बसून घेतलेलं आहे. संतोषाने बोले रघुनंदना आमचा पाचवा बंधू विभीषण वानरा माती धन्य धन्य भाग्य रावणा अनुजाचे.
इकडं बोलायला लागले प्रभू रामचंद्र, जसे आम्ही चौघजण भाऊ आहेत तसा हा पाचवा आमचा बिभीषण देखील भाऊच आहे. असं भावाची उपमा ज्यावेळेस बिभीषणाला मिळाली त्यावेळेस वानरगणाला देखील आनंद झाला आणि म्हणू लागले खरोखर या बिभीषण या ठिकाणी राक्षस कुळामध्ये जन्मून देखील भगवंताचा भाऊ म्हणून या ठिकाणी प्रसिद्धी पावतोय. हे पाहून त्या ठिकाणी वानरांना आनंद झालेला आहे. मग चतुसमुद्रीचे उदके आणुनी बिभीषणाचे रामे वैसवुनी लंकापती हा म्हणुनी अभिषेक केला यथाविधी. आपल्या वानरसेनाला पाठवलं, चारी समुद्राचं पाणी त्या ठिकाणी आणले, चारी समुद्राच्या पाण्याने त्या ठिकाणी अभिषेक केला बिभीषणाला आणि आजपासून हा बिभीषण या लंकेचा राजा आहे असं या ठिकाणी घोषणा प्रभू रामचंद्राने केलेली आहे. लंका नगरीचा नृपपूर्ण हेतू एक जाई विभीषण यारी लोक प्राणेश नंदन काय करिता झाला. ज्यावेळेस घोषणा केली या ठिकाणी भगवंतानं की आजपासून लंकेचा राजा हा बिभीषण आहे, हे ज्यावेळेस त्या ठिकाणी हनुमंतरायानं ऐकलं, हनुमंतराय काय बोलतात ऐकू आता. वाळूची लंका इशाळ केली कपीची किराने बाहेर पडली त्या बिभीषणाजवळ गाण ठेवली रागयेंद्र ते मग त्या ठिकाणी हनुमंतरायानं वाळूची एक ती पूर्ण लंकेची प्रतिकृती त्या ठिकाणी तयार केली आणि त्या लंकेचं राज्य या बिभीषणाला दिलं आणि ही लंका मग त्या ठिकाणी बिभीषणासमोर त्या बिभीषणाकडे गहाण ठेवलेली आहे. माझ्या हनुमंताच्या लंकेवरून ते लंका सांडीन वळून परम प्रीती सीता जीवन लंका इलोके मारुतीची. जी लंका या ठिकाणी वाळूची निर्माण केली होती हनुमंतरायानं, त्या लंकेपेक्षा देखील सुंदर अशी लंका वाळूपासून तयार केलेली भगवंतानं पाहिली आणि बिभीषणाने पाहिली आणि मोरा लागले की या लंकेवर ती लंका 1000 वेळेस ओवाळून टाकली तरी देखील या लंकेची बरोबर येणार नाही, अशा प्रकारचं या लंकेचं वर्णन करू लागले. असो यावर बिभीषणा प्रती विचारित जनक जापती मने सागर करावे आणि चिती काय उपाय करावा. मग बिभीषणाला जवळ घेतलं, विचारायला लागले त्या ठिकाणी भगवंत, हे बिभीषणा आता हा एवढा मोठा समुद्र आहे, 100 योजनेत असणारा समुद्र, हा समुद्र ओलांडून जाण्याकरता आता आपण काय करावं, कसा मार्ग या ठिकाणी काढावा अशी विचारपूस बिभीषणाजवळ भगवंत करू लागले. यावेळी बोले बिभीषण सागराची पूजा करून मागाव मार्ग प्रार्थून वानरदळ उतरावया. बिभीषण महाराजांना मार्ग सांगितला, उपाय सांगितला या ठिकाणी भगवंताला. भगवंता आता या सागराची प्रार्थना करा, सागराची प्रार्थना करा आणि आम्हाला या ठिकाणी मार्ग दे म्हणून त्याची विनंती केली तर निश्चित तुमचं तो ऐकेल आणि मग त्यावेळेस आपली वानरसेना घेऊन आपण लंकेला जाऊ असं बिभीषण महाराज सांगू लागले. मागा समुद्र तीरी रघुनंदन बैसला दरबासन घालून पूजा सागरी समर्पून मित्र कुलभूषण मार्ग मागे. समुद्राच्या तीरावरती मग दरबासन त्या ठिकाणी अंतरले, त्या दरबासनावर ठाण मांडून बसलेत आणि अनुष्ठान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या समुद्राचं करू लागले. तो ये वर्तुनी समजतो निर्हार बैसला सीता कांतो हिमाचल हिमन गजा मातो तप करी दया परी. आता काय सांगायला लागले, कसं वर्णन केलं या ठिकाणी ग्रंथकर्त्यानं. जसं पार्वती मातेनं महादेवाला प्रसन्न करून घेण्याकरता, महादेवाला वरण्याकरता हिमालयामध्ये बसून त्या ठिकाणी निराहार राहिली होती आणि तपश्चर्या त्या ठिकाणी पार्वती मातेनं केली, तशाच प्रकारे प्रभू रामचंद्र दरबारच्या आसनावर बसलेत निराहार त्या ठिकाणी 3 दिवस आणि त्या समुद्राची प्रार्थना करू लागले. तो तेथे रावण्याचा हेर शार्दुनामा होता असुर लंकापती पुढे जाऊन सत्वर वार्ता सांगे ते काळी. आणि गुप्तहेर प्रत्येक राज्याला असा तसा रावणाचा देखील एक गुप्तहेर होता, त्यात नाव होतं शार्दूल. त्या शार्दूलानं त्या ठिकाणी हा घडलेला प्रकार सर्व आपल्या डोळ्यानं पाहिला होता आणि रावणाला जाऊन ती गुप्त बातमी त्या ठिकाणी शार्दूल हेर सांगू लागला. मने कमळी प्रिय कुलभूषण आघात वादळ समुदाय घेऊन प्रताप सिंधू रघुनंदन जळ सिंधू तीरे राहिला. त्यानं देखील भगवंताची स्तुतीच करायला रावणापुढे गेला आणि सांगू लागला या ठिकाणी प्रभू रामचंद्र एवढी मोठी वानरसेना घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आणखीन काय काय सांगतो. ऐसा समाचार कथा साचार चिंतेने या पिला दशकंदर मग शुक नामे असुर दशकंदर त्याशी सांगे. ज्यावेळेस या गुप्तहेरानं बातमी सांगितली शार्दूलानं रावणाला, रावण चिंतेमध्ये त्या ठिकाणी पडला. आता एवढं जर दरबार घेऊन हा प्रभू रामचंद्र पलीकड तीरावर आलेला आहे तर मग आता आपण काय करायला पाहिजे. मग शेवटी आपला शुक नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाला बोलवला आणि काय आज्ञा करतात. तू आमचा बंधू होशी जाऊन सांग सुग्रीवाशी तुझं काय कारण सीतेशी
परतोनी जाई माघारा. शुकाला जवळ बोललं सांगितलं, शुका आता तू या वानर सेनेच्या जवळ जा. त्या ठिकाणी किष्किंधेचा राजा असणार सुग्रीव, त्या सुग्रीवाला जाऊन बोल की सुग्रीवा तुमचं आमचं काही वैर नाही, तू आमचा या ठिकाणी भावाप्रमाणे आहेस, मग तू मात्र या ठिकाणी रामाला सहकार्य करण्यासाठी आलास. अशा प्रकारे सुग्रीवाला या ठिकाणी बोलायला शुकाला रावण सांगू लागला. मग तो सुख रूप झाला, क्षणे सिंधू उलंगून आला, अंतरिक्ष उभा राहिला, बोलू लागला धीटपणे. मग त्या शुक राक्षसानं काय केलं, शुकाचं म्हणजे एका पोपटाचं त्या ठिकाणी रूप धारण केलं आणि पोपटाचं रूप धारण करून ज्या ठिकाणी वानरसेना थांबली होती त्या वानरसेनेच्या जवळ त्या ठिकाणी येऊन काय बोलतो त्या ठिकाणी, म्हणे मज पाठवले रावणे, वानरेश्वरा तू ऐक वचने, तू शिखर पडतो जाणे, मरकट सेना घेऊन या. सुग्रीवाच्या समोर उभा राहिला हा पोपट रूपी शुक राक्षस आणि सुग्रीवाला सांगला, हे सुग्रीवा मला रावणाने या ठिकाणी पाठवलं, रावणाचा दूत म्हणून मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी तू हे जे काही वानरं माकडं जमा केलेत त्या सर्वांना घेऊन तू तुझ्या किष्किंधेला निघून जा. अशा प्रकारचं गर्वानं त्या ठिकाणी तो राक्षस सुग्रीवाला बोलू लागला आहे. आम्ही जानकी आलेली हिरून, तरी तू माझी यावया काय कारण, येतो येतो नका प्राण, जाय परतो ना किष्किंधे. आणि हे सुग्रीवा त्या सीतेचं हरण आमच्या राजानं केलेलं आहे, रावणानं केलेलं आहे, मग त्याचं दुःख तुम्हाला एवढं का बरं आहे, मग तुम्ही तुमच्या मार्गाने या ठिकाणी आपली वानरसेना घ्या आणि किष्किंधेला परत जा, नाही तर विनाकारण आपल्या प्राणाला मुकसाल. अशा प्रकारचं देखील शुक त्या ठिकाणी सुग्रीवाला बोलू लागला. जरी तुम्ही न जायला पडतो ना, तरी मी सुख स्वकरे करून, तुमची शिर कमळे छेदून, नेण्याचा लंकेशी. अभिमान होता त्या शुकाला पण राक्षस कुळामध्ये जन्मल्याचा. त्या ठिकाणी सांगायला लागला सुग्रीवाला की जर तुम्ही आता मी सांगितलं ऐकत नसाल, जात नसाल, तर रावण तर बाजूला राहिला, मीच या ठिकाणी तुमचे सगळ्यांचे शिरच्छेद करून त्या ठिकाणी रावणाला नेऊन दाखवेल. अशा प्रकारचं शुक त्या ठिकाणी गर्वानं बोलू लागला. आयशे बोलता सुख निशाचर, परम क्रोधावले वानर, बहुत धायनले वीर, आसुडनी खाली पाडला. असं त्याचं बोलणं त्या ठिकाणी ऐकल्यानंतर ते वानर होते बरं, सर्वांना राग आला. भगवंताबद्दल एवढं काय हा वाईट साईड बोलतोय, ज्याच्या हातात जे काय पडत तेव्हा त्या धोक्याला सुरुवात केली सुग्रीवाला आपल्याला त्या शुकाला, आणि अतिशय त्याला घायल त्या ठिकाणी केलेलं आहे. बहुत मिळवले कुंजर, तारी ती जैसे एक मार्जार, पाणी प्यालय कैसा असुर, वानरविरी तारीला. जसं अनेक जण माणसाचा समुदाय मिळून एका कुत्र्याला जसं मारतात, अशा प्रकारे कुत्र्यापेक्षा देखील जास्त मारहाण त्या ठिकाणी त्या शुकाला हे वानरसेना करू लागली. परम कासाईस होण्या म्हणे, मज राघवा सोडे येथून, कृपा सागर रघुनंदन, पाये लोकून त्याकडे. घायाळ झालेल्या त्या ठिकाणी शुक राक्षस सगळ्यांचा मारा सहन त्या ठिकाणी होत नव्हता. केविलवाणी नजरेनं त्या ठिकाणी भगवंताकडे पाहिलं, भगवंताचा दावा केला आहे, भगवंत प्रभू रामचंद्रा आता या संकटातून मला तुम्हीच वाचवा. अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दावा शुक राक्षस करू लागला. सुमित्रा सुत म्हणे, सोळा सत्वर तत्पर मुक्त करती वानर, सयेची गगनी उडून सुरो, मागुती बोले निंदोतरे. लक्ष्मण त्या ठिकाणी पुढे झाले, त्या वानरांना सांगितलं, अरे सोडा सोडा म्हणजे त्याला, ते दूत आहे, दूताला मारणं हे चांगलं नाही आपल्यासाठी. असं सोडल्याबरोबर त्या शुकानं परत आकाशामध्ये उड्डाण केलं आणि उड्डाण करून आकाशातून पुन्हा आणखी काय बोलतो म्हणे, येतोनी जाय तो किष्किंधापती, न धरी रामाची संगती, जैसा देवांच्या बुद्धी सहिता उमापती, पुष्पचा भस्म झाला. सांगायला लागला किष्किंधापती म्हणजे सुग्रीवाला आकाशामध्ये उडून शुक, हे सुग्रीवा तू या रामाची संगत करू नको, तुझा या ठिकाणी अनर्थ होईल काहीतरी, तू आपल्या किष्किंधेला आपली वानरसेना घेऊन जा. अशा प्रकारचं या ठिकाणी शुक आकाशात उडून सांगायला लागला. तुम्हासी मारावया देख, घेऊन आला रघुनायक, तुम्ही वानर शतमूर्ख, ने नाहीत आपुले. अरे तुम्ही या ठिकाणी मूर्ख आहात बरं का वानर आहो. हा प्रभू रामचंद्र तुमचं हित करण्याकरता आला नाही, तर या युद्धामध्ये तुमचा बळी जाणार आहे, तुम्हाला मारण्याकरता इथं घेऊन आला आहे. अशा आविर्भावामध्ये त्या ठिकाणी शुक वरून त्या सुग्रीवाला बोलू लागला. ऋषभ म्हणे सुका, दुर्बुद्धी मलिना मशका, जाऊनी सांगे दशमुखा, जनकात माझा सोडिये गी. वृषभ त्या ठिकाणी होता. वृषभाला राग आला त्या ठिकाणी शुकाच्या बोलण्याचा. खालून त्याला मोठ्यानं गर्जना केल्याने सांगितलं शुकाला, अरे मूर्ख आहेस म्हणजे शुका, तू जात आहे, तू तुझं तोंड काळ कर, त्या रावणाला जाऊन सांग की जी काय आमची सीतामाता या ठिकाणी तू हरण केलेली आहे ती माना सन्मानानं आम्हाला परत कर. अशा प्रकारचं वृषभ खालून त्या शुकाला बोलू लागला. तू आमचा शत्रू साचार, तुझं वधावया आला रघुवीर,
जायचे छेदून सत्वर बळी देईल जस दिशा. आणि हे सुद्धा जाऊन सांग त्या ठिकाणी रावणाला, रावणा तू काय आमचा मित्र नाहीस, तू आमचा शत्रू आहे आणि तुझे 10 शिरं छेदण्याकरता सीतामातेची मुक्ती करण्याकरता या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र या ठिकाणी वानरसेना घेऊन पातलेले आहे. शुक म्हणे सीता गोरटी पुन्हा न पडे तुमच्या दृष्टी मरकट होय कष्टी काश्या होता उगेची. शुकाचा आणखी ते एवढा मार खावणे त्या ठिकाणी काय आदर घडली नव्हती. पुन्हा आणखीन उद्धटपणे त्या वानरसेनेला बोलू लागला, अरे माकडा हो, तुम्ही तुमचं भलं या ठिकाणी साधा कशाला रामाच्या नादी लागलात, तुम्ही तुमचे प्राण वाचवा आणि तुम्ही निघून जा, अशा प्रकारचं या ठिकाणी शुक बोलू लागलेला आहे. आईच्या कथा वाई नंदन म्हणे धरा धरा मागुतीन तो तत्काळ वानरे असून केले तारण ते. हे बोलणं मग अंगदानं त्या ठिकाणी ऐकलं. अंगद तापट होते स्वभावाचे, अंगदाला सहन झालं नाही आणि आपल्या वानरसेनेला आज्ञा केली. अरे कशा काय पाहता म्हणे, धरा धरा म्हणे त्याला, असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी वानर त्या शुकाला धरण्याकरता पकडण्याकरता धावले. सुखठेला रक्षुन असो इकडे रघुनंदन समुद्राशी मार्ग मागे. वानरसेना धावली, त्या शुकाला पुन्हा पकडून आणलं, त्याचे हातपाय बांधून त्याला त्या आपल्या सैन्याच्या घराण्यामध्ये ठेवलेले आहे. आणि इकडं मात्र प्रभू रामचंद्र समुद्राच्या तीरावरती दरबासन घालून त्या ठिकाणी उपासना करू लागले, ते समुद्र देवतेची प्रार्थना करू लागले. 3 दिवसापर्यंत गुण समुद्र रघुनाथ समुद्राची वाट पाहतो परितो उन्मत सर्वदा. 3 दिवसापर्यंत अनुष्ठान मांडले भगवंतांनी त्या ठिकाणी प्रभू समुद्राचं. परंतु हा समुद्र उन्मत्त झाला, हा समुद्र काय त्या ठिकाणी भगवंताला शरण यायला तयार नाही, असं या ठिकाणी कवी करते आपल्याला सांगतात. परवाक्ष बोला रघुनाथ माने हा समय नळके येतात यास मी मानत तुला बहुत सगळं निर्मित म्हणून या. सीमा संपली या ठिकाणी वाट पाण्याचे 3 दिवस निघून गेलेत, पण हा समुद्र काय आपल्याला या ठिकाणी बोलायला तयार नाही. हे पाहिल्यानंतर भगवंताला देखील राग आला आणि म्हणू लागले, हा खरोखर या ठिकाणी उन्मत्त झाल्यावर का आता याला शिक्षा करायला पाहिजे, असा विचार ज्यावेळेस भगवंताच्या मनामध्ये आला त्यावेळेस काय करतात. लवण जळा विषय करून सर्पा पसरला लंबाई मान आता यावरी पान सुपर्ण सोडिता बक्षी लक्षणार्धे. माझा बाण वडवाड लक्षणे शोषिले समुद्र जळ जसे ज्ञान प्रवेशता सकळ अज्ञान जायले सोनिया. राग आलेला आहे, आपला धनुष्य बाहेर काढला, धनुष्याला या ठिकाणी एक बाण जोडला आणि सांगायला लागले, तर प्रभू रामचंद्र म्हणाले, माझा बाण या ठिकाणी व्यर्थ जाणार नाही. एवढा दिव्य हा बाण आहे की या बाणानं या ठिकाणी पूर्ण समुद्राचं जल पूर्ण नष्ट होऊन नाहीसं होईल, अशा प्रकारचा बाण या ठिकाणी समुद्रात दिशेनं सोडावा, असा विचार भगवंत करू लागले. की माझा बाण करो शत्व क्षणे शोषिला जला नव सूर्य उगवता तम सर्व जाय. माझा बाण कसा या ठिकाणी अगस्त्य ऋषीप्रमाणे, अगस्त्य ऋषीने जसं एका गोटामध्ये पूर्ण समुद्र त्या ठिकाणी पिऊन टाकला होता, असं हे बाण या ठिकाणी कार्य करणार आहे. जसं सूर्य उगवल्यानंतर अंधार नाहीसा होतो, अशा प्रकारचं बाण आपलं कार्य करेल, असं समुद्राला बोलू लागले. मागोती क्षण एका वाट पावन उभा टाकला रघुनंदन धनुष्यावर योजिला बाण अर्धक्षण लागता. क्षणभर वाट पाहिली, एवढी प्रार्थना केली त्या समुद्राची, पण समुद्र काही या ठिकाणी धजला नाही. मग आपल्या भात्यातला त्या ठिकाणी बाण काढला, तो बाण दिव्य बाण असा त्या धनुष्याला जोडला आणि काय करतात. बाणाचे मुखी ब्रह्मास्त्र स्थापित झाला राजीव नेत्र इक्षोभला पयुत्र अक्षसागर देखता. जो बाण त्या ठिकाणी जोडला होता त्या बाणावर ब्रह्मास्त्राचा त्या ठिकाणी मंत्र जपलेला आहे आणि ब्रह्मास्त्र या ठिकाणी जर सोडलं तर त्या ब्रह्मास्त्रापुढं कशाचाही टिकाव लागत नाही. हे ज्यावेळेस त्या समुद्र देवतेनं पाहिलं, मग मात्र मनातून तो समुद्र देवता चरकलेली आहे. आकारणाचा पवळीचा प्रचंड भय तळाळी रिची अंड जय तरे खे तरे उदंड मूर्छना येऊन पडिली. जसं त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढली भगवंतानं प्रत्यंचा ओढल्याबरोबर ब्रह्मांड देखील घाबरू लागलं होतं. त्या समुद्रामध्ये असणारे जे जलचर होते ते देखील त्या ठिकाणी कासावीस होऊन सैरावरा इकडे तिकडे पोहू लागले. निशा संपदा समग्र उदयाद्रीवर हे नित्य चक्र तैसा दिय रूप समुद्र सरिता सहित प्रगटला. जसं रात्र संपून सकाळी सकाळी सूर्योदय होतो, छानपैकी असा प्रकाश पडतो, अशा प्रकारचा चमत्कार ज्यावेळेस भगवंतानं दाखवायला सुरुवात केली त्यावेळेस मात्र मग समुद्र देवता त्या समुद्रातून प्रगट होऊन वर आले. आणि काय बोलतात, यागे होता पूर्ण होती तत्काळ प्रगट आराध्य मूर्ती तैसा
जैसा प्रगटला सरितापती परिवारेशी ते इकडे दवा सांगायला लागले यज्ञ करते वेळेस त्या यज्ञातून जसं यज्ञदेव प्रकट होतो असं यज्ञ नारायण त्याप्रमाणेच समुद्रातून त्या ठिकाणी तो समुद्र देवता प्रकट झालेला आहे. काय बोलते वंदनिया रघुवीर चरणा मने राजवाक्षा रघुनंदना स्मरामि नेत्रानंद सदना जानकी जीवना रघुपते. स्तुती आरंभली समुद्र देवता त्या ठिकाणी भगवंताचे हे जानकी जीवन आहे ब्रह्मांड नायका हे प्रभू रामचंद्र अशा प्रकारचे स्तुती या ठिकाणी समुद्र प्रभू रामचंद्राचे करू लागलेले आहे. तू कृपा समुद्र रघुवीर काय लरिया निकृल माझा ज्ञानस्ता शरद धनुष्यावरी घातला. आणि हे तुम्ही कशात भगवंत या ठिकाणी सर्वांवर कृपा करणारे कृपा सिंधू तुम्ही आहात आणि माझा काही सुद्धा दोष नसतेच तुम्ही माझ्यावर का बरं विनाकारण शस्त्र उभारले अशा प्रकारचं त्या ठिकाणी समुद्र प्रभू रामचंद्राला विचारू लागले. माझा स्वभाव रघुनंदना सर्वदाई कराई गर्जना तुझ्याशी गर्व गर्वरणा सर्वताई केला नाही. हे भगवंता माझं या ठिकाणी स्वभावाचं बरं का मी समुद्र आहे आणि समुद्रानं गर्जना ही करायलाच पाहिजे. मी तुमचं गर्वहरण करण्याकरता या ठिकाणी गर्जना करत नव्हतो अशा प्रकारचं समुद्र देवता आपली बाजू त्या ठिकाणी भगवंतापुढे मांडू लागले. मग म्हणे रघुनंदन म्या सरासरी योजिला माना पुन्हा काढता नाही पूर्ण याशी कारण सांग काही. असं त्या समुद्राचं बोलणं ऐकलं तर थोडंसं हृदय पाझरलं या ठिकाणी भगवंताचा. पण पुन्हा उलट प्रश्न केला आणि समुद्राला म्हणाले मी काढलेला बाण परत माझ्या भात्यामध्ये मी परत ठेवत नसतो. आता हा बाण मला कुठलं ना कुठेतरी सोडावाच लागणार आहे. आता मी काय करू अशा प्रकारचं ज्यावेळेस भगवंतानं समुद्राला विचारलं त्यावेळेस समुद्र काय बोलतो यावरी बोले सरितानाथ पश्चिमेशी असे मारू दैत्य तो माझी जयतरे बक्षित सदा पीत गो ब्राह्मणा. मग समुद्र देवतेने सांगायला लागले भगवंता पश्चिम दिशेला या ठिकाणी मरू नावाचा एक राक्षस आहे आणि तो एवढा बलाढ्य राक्षस आहे की माझ्या उदरामध्ये असणारे जे काही जलचर प्राणी आहेत सर्वांना भक्षण करतो तो अशा प्रकारे सर्वांना खाऊन टाकतो आणि त्याच्यावर हा बाण सोडा असं समुद्र देवता सांगू लागते. त्यावरी टाकून या बाण मरुता काळ घ्या माझी प्राण तो शर गेला न क्षण कल्पांत चपले सारे का. आणि मग तुमच्या त्या बाणाला त्या मरू राक्षसावर सोडा असं बोलल्याबरोबर क्षणाचा देखील विलंब लागला नाही आहे आणि बाण त्या ठिकाणी मरू राक्षसाच्या त्या ठिकाणी प्राण घेऊन परत आलेला आहे. जळी जीववदिता मरू दैत्य शिराच्या दिने अकस्मात जीवन शोषिले तेथे बहुत मारवर दे वशिनला. मग हा ज्यावेळेस हा बाण लागला त्या मरू राक्षसाला आणि राक्षसाला बाण लागला त्याचा शिरच्छेद झाला त्याला जे तोंड आ केलं तर त्या समुद्राचं जेवढं काही पाणी होतं ते त्यानं ते प्राशन केलं आणि प्राशन केलं तेव्हापासून त्या ठिकाणी मरूर जो होता राक्षस मेलेला तो मारवाड देश म्हणजे आता राजस्थान म्हणून आपण ओळखतो. अद्यापि तिकडे अल्पजळ परिवृक्षवल्ली सदा सुफळ असो सागरे तमानिळो जामात मनोरी पूजिला. आज सुद्धा आपल्याला मारवाड देशामध्ये जर गेला आपण पाहायला तर सगळं वाळूचं वाळवंट पाहायला मिळतंय परंतु त्या वाळवंटाच्या आजूबाजूला हिरवळ आहे त्या ठिकाणी भरपूर झाडे आहेत पण पाण्याचं प्रमाण मात्र फार कमी आहे. त्याचं कारण त्या मरू दैत्याने त्या समुद्राचं पाणी त्या ठिकाणी पूर्ण प्राशन केलं होतं. मग सर्व पूजा आणून घनश्याम गात्र रघुनंदन आपणावराचे मनोरंजन हर्षे पूजी श्रीरामचंद्र. मग त्या ठिकाणी समुद्राचं त्या ठिकाणी जल आणलेलं आहे समुद्र देवतेनं आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाचा अभिषेक त्या ठिकाणी समुद्र देवता करू लागले. जी अलंकार दिये वस्त्रे आपण करत प्रभा करी राघवा पुढे नदी शोरे समर्पित काळी. दिव्य असे वस्त्र आणले समुद्र देवतेने त्या ठिकाणी ज्याचं मोल या जगामध्ये कोणी करू शकत नाही. कधी मलिन होणारे असे वस्त्र या ठिकाणी प्रभू रामचंद्राला समुद्र देवता अर्पण करू लागले. सागर म्हणे अयोध्यानाथा वस्त्रे भूषणे सर्वता द्रप्पासी वलकळे तत्वता श्रीकुशल मुख योग्य नाही. काय सांगणार समुद्र देवता मी हे जे भरजरी वस्त्र आणलेत भगवंता तुमच्यासाठी तुम्ही कसे आहेत अयोध्येचे राजा आहात आणि तुमच्यासोबत दरबार आहे या ठिकाणी युद्ध करण्याकरता आलात आणि राजाला या ठिकाणी वरकले शोभत नाहीत तर राजाला शोभिवंत असणारे त्या ठिकाणी वस्त्रच परिधान करावे लागतात. याकरता मी हे जे तुम्हाला वस्त्र आणि अलंकार या ठिकाणी देतोय याचं तुम्ही ग्रहण करा स्वीकार करा अशा प्रकारची प्रार्थना समुद्र देवता प्रभू रामचंद्राची. करुणियाच्या अंगीकारा मग सम्रांगणी दशकंदरा
खंड करावे. म्हणून या ठिकाणी कसे आहात तुम्ही? अयोध्येचे नरेश आहात, राजा आहात आणि युद्ध करण्याकरता आलात. याकरता मी हे जे वस्त्र आणि अलंकार आणले तुमच्याकरता, याचा स्वीकार करा आणि मग रणांगणावर जाऊन त्या रावणाशी युद्ध करा आणि विजय प्राप्त करा. अशा प्रकारचं या ठिकाणी समुद्र देवता बोलू लागले. बैसावयादी रथो समोरी पाठविलं शचीनाथ, वान सुग्रीवादी समजतो इने तेव्हा रघुतम. सुंदर अशा प्रकारचा रथ त्या ठिकाणी स्वर्गातून आलेला आहे. त्या स्वर्गात त्या रथावर बसून तुम्ही युद्ध करा असं ज्यावेळेस त्या समुद्रदेवतेनं त्या रथासह प्रभू रामचंद्राला द्यायला पाहिलं, वानर सेनेला अतिशय आनंद झाला आणि त्याने आनंदाने मोठा भूतकाळ त्या ठिकाणी केलेला आहे. स्वामी आम्हा समजताचे मनी वस्त्रभूषणे घ्याई अक्षणी, भक्तवचने चाप पाणी मानिता झाला ते. सर्व वानर एक मुखानं त्या ठिकाणी भगवंताला मागणं मागू लागले, बोलू लागले, हे भगवंता, हे श्रीरामा, या ठिकाणी समुद्र देवतेने जे काही या ठिकाणी वस्त्र अलंकार आणि हा दिव्य रथ तुम्हाला देव केलेला आहे, याचा स्वीकार करा. असा भक्ताचं आपल्या म्हणणं त्या ठिकाणी ऐकल्यानंतर भगवंताने त्या वस्तूंचा स्वीकार केलेला आहे. कल्पांताचा पय समान रागवण्याचा पितवसन, उत्तरे प्रावरण दीपमान ही चंड किरण प्रकाशना. सावरोणी जटा भार वरी मुकुट घातला सुंदर, हे जतपतसे अपार दीपचक्रा माझीन समारे. पळ्याचे उमाळे उठती ते दिय कुंडले तळपती, ती कैयाने गिरापती कर्णी शोभती साचार. मुक्ता फळमाळा पावतो रघुपतीच्या गळा ढोलत, ही मुक्ता रूपे समजतो अनंत ब्रह्मांडे गुंफिली. मुक्ता फळाचे ते जगानं आणि त्याचा पारटला वर्ण, दिसती जडीला समान श्यामलांगी रघुपतीच्या. जय निष्कलंक मृगांक धीरे दे जय के पदक, कठिन कयते ते जादिको एकदार्थ भुले पळे. वेदाच्या श्रुती गहन अर्थ बोलती जय शोधन, तेशा शुक्र घंटा रुजून शब्द करती रसाळ. तीक्ष्ण प्रभेदी चक्र तळपती तेशा मुद्रिका करी जळकती, पदीने पुरे गर्जती असुरावरी प्रतापे.